हे रती माई के दुःखाची जनिते नाही अरियंते अवसान अविनाशी करिया पोलिया ऐसे लावी मळा से गोविंदाचे रती माई के दुःखाची जनिते नाही अरियंते अवसान तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमचे उरे कीर्ती मागे रती माई के दुःखाचे जनिते नाही अरियंते अवसान महायोग पीठे तटे मृत्युं वरं पुंडरीकाय दातु मुनिन्द्र समागत्य तिष्ठन्तमाङ्गकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पादुरङ्गम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वहेरू प्राप्त प्रसंग प्राप्त घटिका प्राप्त समय ज्ञानोबरांची अतिशय सुंदर अशी ओवी ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सकल विश्वाला तत्वज्ञान देतात की माणसाने जगावं कसं वागावं कसं इतकंच नाही तर सकल जीवनाच्या उद्धाराकरिता सकल जीवाच्या सर्व दुःखाच्या नाशाकरता आणि भवपाशातून तारून येण्याकरिता ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाची रचना करतात। भावार्थ दीपिका म्हणून ज्या ग्रंथाला म्हटलं जातं श्रीमद भगवद्गीता आणि या श्रीमद भगवद्गीतेचा भावार्थ म्हणून ज्ञानोबरांनी सकल जीवाला अर्थलोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषयलोभी मने साधन बुडविले खऱ्या अर्थानं संत सज्जनांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जन सर्वसामान्य जीवाला तारून नेण्याकरता आपल्या जीवनामध्ये अखंड कार्य करण्यात आलं आणि त्याचा एक अविभाज्य घटक म्हणजे मौनी ज्ञानोबरांनी केलेली ज्ञानेश्वरी। ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवान परमात्मानं कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला केलेलं प्रतिपादन आहे। भगवान परमात्मा सांगतो की जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण। जो मला सर्व भावाने अनन्य भावाने शरण येतो भगवान परमात्मा सांगतो की त्याचा जन्म आणि मरण काढून नेण्याचं काम माझ्याकडे त्याच्या सर्व दुःखाचं हरण करण्याचं काम मी करतो त्याला भवसागरातून काढून नेण्याचं काम मी करतो। भगवान परमात्मा शरण येणारा शरणागताला तारण्याची जबाबदारी स्वीकारतात आणि त्याचं प्रतिपादन करतात। आपण एखाद्या माणसाला शब्द देतो शब्द दिल्यानंतर आपण म्हणतो ना की अमुक अमुक गोष्टी जबाबदारी माझी तुम्ही काळजी करू नका। आता मध्यस्थी बऱ्यापैकी काही लोक चोरीमध्ये मध्यस्थी करतात। लोक म्हणतात ना काय काळजी करू नका तुमच्या पोरीला थोडा जरी त्रास झाला तर त्याला जबाबदार मी असं कोण म्हणतं मध्यस्थी मंडळी म्हणतात। अगदी भगवान परमात्मा तशीच प्रतिज्ञा करतात तसाच विश्वास देतात आणि तसाच शब्द देतात। जो मज होय अनन्य शरण जो मला सर्व भावाने अनन्य भावाने श्रद्धापूर्वक अंतकरणाने शरणांगत होतो मला शरण येतो जो माझी शरणांगती पत्करतो त्याचा जन्म आणि मरण तारून नेण्याचं काम त्याला भवसागरातून तारण्याचं काम अर्थात त्याची जबाबदारी मी स्वीकारतो मी शब्द देतो असं भगवान परमात्मा या ठिकाणी व्यक्त करतात। अशा आशयाची एक सुंदर अशी ओवी आज या ठिकाणी या मातेच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने घेतली। त्यालाच जोडून जगद्गुरु तुकोबरायांचा एक सुंदर असा अभंग आपण या ठिकाणी घेतला। तो अभंग असा आहे आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे एरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जीवनामध्ये जीवाला सुख पाहिजे असेल तर भगवान परमात्म्याला आपलंसं करावं लागतं. भगवान परमात्म्याला एकदा आपलंसं केलं आणि भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये अखंड काळ व्यतीत केला तर जीवनामध्ये सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. आणि याच्याही पेक्षा पलीकडे जर पाहिलं आपण तर अखंड जर चिंतन भगवंताचं करत राहिलो, भगवंत आणि मी एक आहे अशी भावना निर्माण झाली, परमात्माने आपण एक होतो. कधी अविनाशी करी आपुलिया ऐसे लावी मनापिसे गोविंदाच्या. आपल्या मनाला जेव्हा, आपल्या अंतःकरणाला जेव्हा भगवंताच्या नामाचं पिस लागतं, वेळ लागतं, त्यावेळेला तो देव आणि भक्त एक होऊन जातो. आणि मग अशा व्यक्तीच्या मृत्यूनंतरही, त्याच्या जाण्यानंतरही तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची पुरे कीर्ती मागे. मागे अशा व्यक्तीची कीर्ती राहते. ज्याने जीवनामध्ये भगवंताला आपलंसं केलं, ज्याने जीवनामध्ये भगवंताच्या नामस्मरणाला आपलंसं केलं, ज्याने जीवनामध्ये भगवान परमात्म्याच्या चिंतनाला आपलंसं केलं, अखंड भगवान परमात्म्याचं चिंतन आपल्या जीवनामध्ये ज्यांनी केलं, तुकोबाराय सांगतात की त्यांच्या जाण्यानंतरही त्यांची चांगली कीर्ती पाठीमागे राहते, त्यांचं चांगलं कार्य पाठीमागे राहतं, त्यांच्या स्वभावातील चांगले गुण पाठीमागे राहतात, त्यांनी केलेलं कर्म, त्यांनी केलेला परमार्थ पाठीमागे राहतो. तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. अशा व्यक्तींची चांगली कीर्ती पाठीमागे राहते. चांगल्या कीर्तीनं ती माणसं या समाजामध्ये, या जगतामध्ये, आपल्या सगळ्या कुटुंबामध्ये, इतकंच नाही तर ती व्यक्ती जगतामध्ये काय होतात, पाठीमागे जिवंत राहतात. कशाच्या माध्यमातून? आपल्या कीर्तीच्या, चांगल्या कार्याच्या आणि भगवंताच्या नामचिंतनाच्या जोरावर मिळालेल्या पुण्याच्या जोरावर ही मंडळी पाठीमागे जिवंत राहतात. असा सुंदर भाव तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून मांडतात. कैलासवासी 3 पिंड असतात, एक रजोगुणाचा, एक तमोगुणाचा, एक सत्वगुणाचा. ते का टाकले जातात की त्या दिवशी हा जीव मनोमय कोशातून मुक्त होतो, सूक्ष्म देहातून मुक्त होतो आणि सूक्ष्म देहाला सोडून तो काय करतो, विज्ञानमय शरीरामध्ये राहतो. त्याचा अर्थ असा, एखादा व्यक्ती गेला म्हणजे लगेच जातो असं नाही. आजीबाई गेल्या म्हणजे आपल्यातून लगेच गेल्या असातला भाग नव्हता. मग त्याचा अर्थ काय? एखादा व्यक्ती वारला म्हणजे त्याला फक्त सुरुवातीला अन्नमय शरीर सोडलं. 5 प्रकारचे कोश शास्त्रामध्ये सांगितले, 5 प्रकारचे शरीर शास्त्रामध्ये सांगितले. 5 देह आपले आहेत, पंचदेह. मग कुठल्या प्रकारचे? एक आहे अन्नमय शरीर, जे अन्न खाऊन लहानाचं मोठं होतं. 2 नंबर प्राणमय शरीर, आपण श्वास घेतो की नाही त्याला प्राणमय, त्या प्राणमय शरीराच्या माध्यमातून या शरीरामध्ये प्राण आहे, त्याला प्राणमय शरीर म्हणतात. दुसरं आहे, त्या 3ऱ्या प्रकारचं आहे सूक्ष्म शरीर, ज्याला मनोमय कोश असं शास्त्रानं म्हटलंय. सूक्ष्म शरीर आपण म्हणतो. सूक्ष्म शरीर ज्यावेळेला व्यक्ती जातो त्यावेळेला तो प्राणमय शरीर ठेवतो, अन्नमय शरीर सोडतो आणि प्राणमय शरीरामध्ये प्रवेश करतो. जीव प्राणमय शरीरामध्ये राहतो. प्राणमय शरीरामध्ये असलेला जीव आपण अंत्यविधी केल्यानंतर पूर्वी अशी प्रथा होती, स्मशान कधी सोडायचे, स्मशानभूमी कधी सोडायचे जुने लोक? टवकी फुटल्या, बरोबर, आवाज आला, आपण काय म्हणतो, टवकी फुटली. टवकी फुटली याचा अर्थ काय? प्राणमय शरीर ब्रह्मरंध्रामध्ये असतो. प्राणमय शरीराच्या आश्रयाला हा जीव ब्रह्मरंध्रामध्ये असतो. ज्याला ब्रह्मरंध्र फुटत, ब्रह्मरंध्रातून हा जीव बाहेर पडतो, तो सूक्ष्म शरीरामध्ये मनोमय कोशामध्ये प्रवेश करतो. आता आपण ज्या वेळेला रक्षा सावरतो, अस्थि सावरतो, त्यावेळेला आपण एक अस्थि आणतो. ती अस्थि कशाची असते? ती असते मस्तकाची. हा जीव तिथून आल्यानंतर आपण एक दिवा लावतो. 10 दिवस दिवा सुरू असतो. हा जीव त्या आश्रयाला असतो. बरं, दिवा विजू द्यायचा नाही, आपण म्हणतो दिवा विजू देऊ नका. जीव त्या आश्रयाला असतो. आणि ज्यावेळेला आपण पिंडदान करू त्यावेळेला 3 पिंड भाताचे टाकतो, आपण तांदळाचे टाकतो. एक पिंड असतो रजोगुणाचा, एक पिंड असतो तमोगुणाचा, दुसरा पिंड असतो सत्वगुणाचा. असे 3 पिंड टाकले जातात. मनाच्या ठिकाणी 3 प्रकारचे दोष आहेत, 3 प्रकारचे गुण आहेत, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. या 3ही गुणाचे 3 पिंड टाकले जातात. भगवान विष्णूला आराधना केली जाते, आवाहन केलं जातं आणि त्या ठिकाणी त्या जीवाला सांगितलं जातं,
भगवान विष्णूंच्या साक्षीनं आजपासून या जीवाचा, या देहाचा आणि या कुटुंबाचा काय संपला संबंध, आणि असा संकल्प सोडतात, असं सोडतात. संकल्प सोडला की हा सूक्ष्म देह सोडतो आणि त्या पिंडाच्या ठिकाणी, त्या अस्थिच्या ठिकाणी, त्या तीनही पिंडाच्या ठिकाणी तीन गुण ज्यावेळेला त्रिगुणात्मक होतो, त्रिगुण विरहित होतो पिंड, तो कोणाला दिसतो? कावळ्याला. जर पिंड दोषमुक्त झाला तर कावळा शिवतो. अर्थात या जीवानं जर सूक्ष्म शरीर सोडलं तरच कावळा स्पर्श करतो, अन्यथा कावळा स्पर्श करत नाही. तशा पिंडाला गोमाता सुद्धा तोड लावत नाही, दोषयुक्त पिंडाला. दोषमुक्त पिंड झाला असेल तरच गोमाता आणि काकस्पर्श होतो. गोस्पर्श काकस्पर्श तेव्हाच होतो. आणि म्हणून इथे ते महत्व आहे की नजर कावळ्याची आहे. सूक्ष्म देह सोडल्यानंतर विज्ञानमय शरीरामध्ये जीव राहतो. तो किती दिवस? 11.5 महिने. 11.5 महिन्यानंतर 11.5 महिने म्हणजे आजच्या दिवसापर्यंत हा जीव काय नाही, गाडी घेऊन जाते. मला हजारो लोक लागतात, अशातला अजिबात भाग नाही. 4 असावेत, 2 असावेत, पण श्रोते असावेत, ऐकणारे असावेत की ज्यांना. आणि प्रवचन तुम्ही कसं ऐकता? आता पाहुण्यांच्याकडे आपण आलो, पाहुण्यांनी प्रवचन ठेवले म्हणून ऐकायचंय की खरंच आपल्याला ऐकायचंय म्हणून ऐकायचंय? ऐकणारी माणसं नको, ऐकून ऐकणारी माणसं पाहिजे. काही माणसं फक्त ऐकतात, म्हणजे नुसते ऐकून घेतात पण ऐकत. सासू का किती बोंबल, आपल्याला ऐकायला येत पण आपण ऐकत किती बोंबल. मी ऐकणार नाही, मी ऐकायची नाही. आपण ऐकायला येतं का नाही, पण तरीची काय म्हणते मी ऐकायची. तसं फक्त नुसतं ऐकून घेऊन आपली सगळी घरची मंडळी आहेत. आणि खऱ्या अर्थानं माझा अट्टहास आहे, अतिशय सुंदर प्रवचन मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमची इच्छा असेल तर, जे तुम्ही कधी ऐकलं नाही असाच विषय तुम्हाला आज ऐकायला मिळेल. पण बघू तुमची एकाग्रता कशी आहे, तुम्ही किती टिकताय त्याच्यावर मी टिकेल. आणि मग तुमचीच मानसिकता जर त्या ठिकाणी नसेल तर मी पण टिकणार नाही. मग फॉर्मॅलिटी पूर्ण करून आम्हालाही जमतं. बोला रवी चालू. तर हा जीव विज्ञानमय शरीरामध्ये किती दिवस राहतो? 11.5 महिने राहतो. 11.5 महिन्यानंतर आज जो विधी केला जातोय, मी हे सगळं का सांगतोय की आपण श्राद्ध करतो, पण का करतो हेही आपल्याला समजणं गरजेचं आहे. श्राद्ध करावं लागतं, का करावं लागतं? पिंडदान करावं लागतं, का करावं लागतं? पुन्हा ते केलंच पाहिजे का? नाही केलं तर जमत नाही का? केलं तर काय होतं, नाही केलं तर काय होतं, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, ते कशा पद्धतीने करावं, त्याच्या प्रक्रिया काय, त्याचा प्रोसेस काय. आपण फक्त केलंच पाहिजे, नुसतंच करतो म्हणून करतो. पीछे से आया आगे ढकेल दिया, मागून आलं पुढे चाललं, असं नाही चालणार. श्राद्ध कसं करावं लागतं आणि ते का करावं लागतं, कुणी करावं लागतं, कुणी केलं तर चालतं, कुणी नाही केलं तर चालतं, कुणी नाही करावं लागत, कुणाचं ते पावन होतं, कुणाचं नाही. या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. श्राद्ध करत असताना श्राद्धाचे नियम काय कुणी सांगतं का? माणूस मरतो म्हणजे नेमकं काय, आपण जन्माला येतो म्हणजे नेमकं काय, मेल्यानंतर माणूस जातो कुठे हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. जातो म्हणजे नेमकं जातो कुठे हे गरजेचं. आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्या गोष्टीने जास्त महत्व दिलंय? बाह्य रंगाच्या गोष्टींना आपण फार महत्व देतो. पण एक लक्षात घ्या, खूप काही अट्टहास करून सुद्धा कधी कधी सुख मिळत नाही. आणि काहीच न करता सुद्धा काही माणसं खूप आनंदी असतात. याचं कारण काय? बारकाईने विचार करा. आपण लहान होतो आणि जसं आपल्याला कळायला लागलं, बाबा बरोबर ना, आपल्याला जसं कळायला लागलं तसं आपण युद्ध सुरू केलंय जगण्याबरोबर, जीवनाबरोबर, आपल्या आयुष्याबरोबर, आयुष्यातल्या एका घटनेबरोबर. पण एक दिवस एक समस्या आपल्या समोर होती, दुसऱ्या दिवशी ती समस्या सुटली
की दुसरी समस्या आपल्या समोर उभी राहिली. दुसरी समस्या आपण सोडवत आलो की नाही, तिसऱ्या समस्येला डोकं वर काढावं. असं करत 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 आजा गेला आपला, पंजा गेला, बाप मसना गेला रे. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला रे. आपणही तसे होणार. मग समस्या संपल्यात का? का संपत नाही? बरं, समस्या आहेत म्हणून आपण दुःखी आहोत का? नेमकं आपल्या दुःखाचं कारण का? खूप प्रश्न आहेत. तुम्ही 7 दिवस समोर बसा आणि रोज 2 तास द्या, तरी देखील थोडासा भाग शिल्लक राहील. जीवनामध्ये आम्ही जन्माला आलो, पण आमच्या अतिशय महान असलेल्या संस्कृतीला आम्ही कधी समजून घेतलं नाही. ना आमच्या आई वडिलांना आम्हाला ते गरजेचं वाटलं, ना ते आम्हाला कधी गरजेचं वाटलं, नाही तर बसून सांगणाऱ्यांना गरजेचं वाटलं, ना ऐकणाऱ्यांना कधी ते गरजेचं वाटलं. कधी गरजेचं वाटलं? आमची महान संस्कृती काय आहे? आमच्या संस्कृतीतले बारकावे काय आहेत? जगण्याचा अर्थ नेमकं काय आहे? माणूस म्हणून कशा पद्धतीने आम्ही जगावं? आमच्या जीवनाचा अर्थ काय? आमच्या कुटुंबाचा अर्थ काय? इतकंच काय, आम्ही जिवंत आहोत यालाच काही अर्थ आहे का? याही गोष्टींवरती चिंतन आम्ही आयुष्यात कधी केलं नाही, आम्ही जीवनात कधी केलं नाही. मग कधी करणार आहोत? याचाच परिणाम असा आहे की आमच्या जीवनात एक समस्या थांबत आली की दुसरी समस्या बाहेर डोकं काढते, आणि एका समस्येनंतर दुसऱ्या समस्येनं आम्ही पीडित होतो, दुःखी होतो. शेवटी दुःखाला बरोबर घेऊन आम्ही शरीर सोडतो, देह ठेवतो, आम्ही मरतो. आमच्या मेल्यानंतरही दुःख आहेत पाठीमागं बायकांच्या वाटणीचे. वाईट गोष्ट आहे. नेमकं चुकतंय कुठं? नेमकं केलं काय पाहिजे? नेमकं आमच्या जगण्याचा अर्थ काय? खूप समस्या, या सगळ्या समस्यांना उत्तर आहेत. पण जीवनामध्ये अशा काही समस्या निर्माण होतात की त्या समस्येचं उत्तर आम्हाला नाही मिळालं की आम्ही देवलशी पाहतो बऱ्याचदा, आम्ही तोडगा पाहतो बऱ्याचदा, आम्ही कोर्ट पाहतो बऱ्याचदा, आम्ही कचेरी पाहतो बऱ्याचदा, आम्ही वाद पाहतो, आम्ही हत्यार पाहतो, आम्ही बोलणं टाळतो, आम्ही भावबंदी सुरू करतो, आम्ही विवाद सुरू करतो, आम्ही अबोला धरतो, आम्ही सगळ्या गोष्टी सुरुवात करतो. पण ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या गोष्टी आम्ही आयुष्यात कधी केल्या नाहीत. आम्ही एखाद्यापासून दूर राहणं पत्करतो, आम्ही आपल्याच माणसांपासून दूर जाणं पत्करतो, आम्ही वेगळं होणं पत्करतो. आम्ही सगळ्या गोष्टी करायला तयार आहेत, पण खऱ्या ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या गोष्टींपासून आम्ही दूर राहतो. नेमकं काय केलं पाहिजे? नेमकं हे सगळं होतं कशानं? या सगळ्या समस्यांचं नेमकं उत्तर काय? आम्हाला इथूनही कोणी सांगितलं नाही, सांगणं गरजेचं कधी कुणाला वाटलं नाही, ऐकणाऱ्यांनी कधी समजून घेतलं नाही. संस्कृती महान आहे, परंपरा मोठी आहे, आमची शास्त्र ग्रंथामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, आमच्या संत सज्जनांनी आम्हाला सगळ्या काही गोष्टी दिल्या, पण आम्ही समजून घेत नाही होत. आणि म्हणून कळकळीची विनंती आहे, घरची माणसं असतील, माझ्या कुटुंबातली माणसं असतील, मला जेव्हा संधी मिळेल, समाज मोठा असेल किंवा समाज थोडा असेल, संधी मिळाली आहे, संधीचं सोनं करूया. म्हणून प्रवचन आहे, म्हणून कीर्तन आहे, म्हणून बारकाव्या नाही का, बाकी काही आवश्यकता नाही. आपल्याकडे वेळ फक्त यातून काढता येईल ते आम्ही पाहिलं पाहिजे. आणि तसंही आमचं जीवन फार थोडं राहिलंय. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया अशा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा, राम राम स्मराधी. आम्हाला भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण क्षणभंगूर नाही भरवसा. कोणी शिंकला आपल्यापाशी तरी आपण मरायला बसलो. आता कोणी खोकला तरी माणूस मरायला बसला. लक्षात ठेवा, पहिलं जर असं कोणी शिंकलं, माणूस म्हणायचा सत शिकला. काय आता काय म्हणतो? दुश्मन शिकला रे बाबा. आता सत शिकला. शिकल्याबरोबर माणसं म्हणतात याच्यापासून लागतात. परिस्थिती अशी आहे निर्माण झालेली की आमच्या जीवनामध्ये एका क्षणाचाही आमचा भरवसा नाही. आणि हे खूप वर्षापूर्वी सांगून ठेवलाय, क्षणभंगूर नाही भरवसा.
आणि म्हणून सांगितलं, उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुकवी व्यथा जन्माच्या. भगवान परमात्म्याला आपलंसं करा, भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाला आपलंसं करा, आपल्या जीवनातल्या व्यथा संपवण्याकरता. हे जे काही सगळं अगोदर भारूड सांगितलं ना मी तुम्हाला, हे कशाने होतं? या सगळ्या व्यथा संपवायच्या असतील तर एक उत्तर आहे, नामा पडते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथाचा शिरधरी. देवाकडे जा, देवलशा करता, कोणाकडे जा, मुवाकडे जा, आणि अंगार दुपारी करा, काही करा, वाया अनेक पंथाचा शिरधरी. भगवान परमात्मा आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन आणि भगवान परमात्म्याला, भगवान परमात्म्याविषयीच्या अंतःकरणातली श्रद्धापूर्ण विश्वास आमच्या अंतःकरणामध्ये नसेल तर आम्ही कुठल्याही काही गोष्टी केल्या आमच्या जीवनातलं दुःख सोडवण्याकरता आणि तुम्हा आम्हाला सोडवण्याकरता कोणीही येणार नाही, कोणीही येणार नाही. सोडविना कोणी देशीचा चौधरी, एका चक्र पाणी वाचवूया. सोडविना कोणी देशीचा चौधरी, चौधरी म्हणजे राजा. मी चौधरी आहे, समी राजा नाही. सोडविना कोणी देशीचा चौधरी, एका चक्र पाणी वाचवूया. त्या भगवान परमात्म्याशिवाय कोणी आपल्याला वाचवणार नाही. आता नाही वाचवणार. तुम्ही काही करा, किती द्या आम्हाला, तुम्ही रात्रीचा दिवस करा, हाडाचं काढ करा, रक्ताचं पाणी करा. गायकवाड पाहुणे, किती माप घाला तुम्ही लोकांना. आपल्या तराजूत नेमकं काय हे आपल्याला समजलं पाहिजे. आपल्या वाट्याला काय राहिलंय, बरोबर आहे का नाही? विषय असा आहे, हा सुंदर व्यापार आपला चाललाय. आपण आपल्या भाषेत बोलतो. आपल्याला भांडवल म्हणून शरीर मिळालंय, भांडवल म्हणून आयुष्य मिळालंय. पण हे खर्च करत असताना, हे जात असताना आपण आपल्या प्राण्यात काय मिळवलं, थोडासा पुण्याचा संचय आपल्या प्राण्यात आहे का याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि तो जर नसेल, नैवेद्य घेऊन जायचंय तुम्हाला, नैवेद्य घेऊन जाण्यासाठी ज्याला जीवाच्या सुखाच्या संबंधानं आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत. आपली सुरुवातच अशी आहे, कीर्तन आणि प्रवचन आपण का करावीत, का ऐकावीत, करण्याची गरज काय, आवश्यकता काय. तर त्याचा विषय असा आहे, संधी मिळाली आहे ना आपल्याला, की श्राद्ध असेल, संधी मिळाली ना आपल्याला, तो दावा असेल, संधी मिळाली ना आपल्याला, ती एखादी गावातली भागवत कथा असेल, एखादा सप्ताह असेल, किंवा कोणीच नसेल, एक सांगणारा असेल आणि एक ऐकणारा असेल. संधी आहे. राजा परीक्षित एकटाच होता ऐकणारा, भागवत ऐकायला, बरोबर. शुकाचार्य एकटेच होते ऐकायला. व्यासजी वक्ता एकटाच, ऐकणारा एकटाच. पण संधी आहे, त्या संधीचं सोनं आम्हाला करता आलं पाहिजे. स्थिती असू द्या, काही पण ठिकाण असू द्या, काही पण संधी मिळाली आहे ना, या संधीचं आम्हाला सोनं करता आलं पाहिजे. एका एका क्षणाला मी एक सांगू तुम्हाला, विषय असा आहे, आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये एखादा क्षण आपल्या जीवनात जर सत्संगतीचा आलाच तर पूर्व सुकृताचा होता ठेवा, तो या भावा सापडला, असा त्याचा अर्थ. एका क्षणाची सत्संगती करू देत, पण त्याकरिता अनेक जन्माचं. तुम्ही किती बसले ऐकून? 3 आणि 3 6. हे किती बसले ऐकून? 3 आणि 3 6 आणि 7. या लोकांच्या पदरी पुण्यसंचय. तुम्ही कधीतरी कुणाला तरी एक घोटभर पाणी पाजलं असेल, तुम्ही कधीतरी कुणाला तरी चतकोर भाकर दिली असेल, नाहीच काही तर तुम्ही कुणाला तरी अंतःकरणातून नमस्कार राम राम तरी केला असेल. त्याच्या बदल्यात त्यानं आपल्याला राम राम केला, आपण त्याला राम राम केला म्हणून तो राम राम म्हटला 2दा, त्याचं पुण्य आपल्या पदरात पडलं. बरोबर, त्याचं पुण्य आपल्या पदरात पडलं आणि त्या पुण्याचं फळ आज मिळालं, किंवा जेव्हा केव्हा सत्संगती घडते तेव्हा मिळालं, असा त्याचा अर्थ आहे. मग सत्संगतीचा 10 मिनिटाचा काळ, 5 मिनिटाचा काळ, 1 तासाचा काळ, 2 तासांचा काळ, जोही काळ आपला सत्य विचारांच्या संगतीमध्ये जातो आणि भगवंताच्या नामचिंतनामध्ये जातो, तो काळ अतिशय महत्वाचा आहे. त्या काळाची किंमत आणि त्या काळाचं महत्व आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे.
पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो जैसा पुढे काय म्हणायचं भगवान परमात्म्याशी जोडले जातोय आम्ही बरोबर भगवान परमात्म्याशी एकरूप होतोय आम्ही याचा अर्थ आमच्या जीवनामध्ये अनंत पुण्याचा संचय हे बरोबर एखादं काम करतो खरं प्रामाणिकपणे सांगा ज्यावेळेला आम्ही एकांतात असतो आमच्या अंतःकरणामध्ये काय येतं तुमच्या मनामध्ये काय आहे ज्यांच्या मनामध्ये आणि ज्यांच्या बुद्धीमध्ये भगवान परमात्म्याविषयीची श्रद्धा निर्माण होते एकांतात ते जीवनातला सगळ्यात मोठा आनंदाचा भाग आहे सगळ्यात मोठा पुण्याच्या संचयाचं फळ आहे आमच्या मनामध्ये एकांतामध्ये नाहीच येत कधी भगवान परमात्मा आमच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा यावा याकरता अनंत जन्मीचं पुण्य लागतं एकांतामध्ये परमार्थ कसा करायचा असतो लोकांना दाखवण्याकरता केला त्याला अवडंबर म्हणतात आणि स्वतःसाठी केला जातो स्वतःच्या जीवासाठी केला जातो आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी केला जातो अंतःकरणाच्या समाधानासाठी केला जातो त्याला काय म्हणतात त्याला परमार्थ म्हणतात आणि समाजाला दाखवण्यासाठी करतो त्याला अवडंबर म्हणतात आता हे आम्ही धोतर घालतो धोतर घालणं म्हणजे परमार्थ हे मोठा गंध लावणं गंध लावणं म्हणजे परमार्थ गंध लावायचं नाही का बरोबर आहे लावायचं लावला पाहिजे लावू नये त्याचा अर्थ असा नाही लावला पाहिजे पण जगाला दाखवण्यासाठी त्याच्या समोर सजून जाण्यासाठी बाईने सजावं धजावं कशासाठी ही लय मोठ्या घरची असं लोकांना वाटलं पाहिजे म्हणून हिच्या कुटुंबातलं सुखी हिच्या परिवारात सुखी आहे म्हणून ही चार बायांनी म्हणावं हिच्या अंगावर चांगली साडी म्हणून चार बायांनी सांगावं हिची फार सुंदर परिस्थिती आहे म्हणून बाईने सजावं का आणि कशासाठी माझ्या पतीला समाधान मिळावं म्हणून बाईने सजावं मग वारकऱ्याने गंध का लावावा तर भगवान परमात्म्याच्या समोर जावं आणि भगवान परमात्म्याला आपल्याकडे बघून समाधान लावावं त्याला समाधान द्यावं भगवंताला म्हणून आपण गंध लावावा येते किंवा भूतकाळाचं दुःख आमच्या डोक्यात असतं भूतकाळात घडलेल्या काही घटना आम्ही तशा डोक्यात ठेवलेल्या असतात एकांतामध्ये काय येतं आपल्या डोक्यात काय येतं एकांतात भूतकाळातल्या घटना काही गोष्टींचं दुःख भविष्याच्या चिंता एकांतामध्ये कधी भगवान परमात्म्याविषयीचं प्रेम आमच्या अंतःकरणात आलं का हा अतिशय महत्वाचा चिंता क्लेश भय आणि विषय एकांतामध्ये काय येतं चिंता भविष्याची असेल मुलांची असेल पैशाची असेल लॉकडाऊन पडतो काय लॉकडाऊनची असेल चिंता क्लेश भय भूतकाळामध्ये काही घटना घडलेल्या असतात आणि त्या घटना आम्ही डोक्यामध्ये ठेवलेल्या असतात असं आमच्या भूतकाळात घडलं होतं 50% लोक भूतकाळामुळे दुःखी आहेत 50% लोक आणि 50% लोक भविष्यासाठी दुःखी आहेत ब्रह्मा दुखिया विष्णू दुखिया सुखिया कोणी नाही कोण आहे भूतकाळात घडलेल्या काही घटनांचा भीती असते त्यामुळे दुःखी आहे आजच्या चिंतेसाठी दुःखी आहे वर्तमानात जगतो कोण माणसं मोबाईल जर बघत असले ना इकडे बोलतील एखाद्या संग बोलत असले ना मोबाईल चोरीते जेवत असले ना टीव्ही पाहते तुम्ही वर्तमानातच नाही आम्ही जगतोय का हे पण आम्हाला इकडे बोलत असला तिकडचा भंगा डोक्यात यांच्या संग गप्पा मारी डोक्यात विचार दुसऱ्यात होतं का नाही
एखादा म्हणलं ना, एखादा माणूस जर आम्हाला समोर भेटला आणि तो जर म्हटला, आपण त्याला विचारतो कस काय चाललं, मोठेपणाने विचारतो कस काय चाललंय, बरं आहे ना, मग तो लगेच सांगतो काय नाही सगळं व्यवस्थित आहे, दोन्ही पोरं नोकरीला लागले, आता शेती आहे, जमीन आहे, ट्रॅक्टर घेतलाय, सगळी फळबाग केली, पाण्याची अडचण आहे, पाटाला पाणी भरपूर आहे, मागच्या दुष्काळात असं झालं तसं झालं, यावेळेला एवढे फळं जातील, तेवढे डाळिंब जातील, एवढं हे जाईल तेवढं ते जाईल, आता काय बँकेत बॅलन्स पडलाय, आपल्याला काही काम नाही, सगळं गडीबुडी करतात, आपण बसून राहतो, पोरं सगळं पाहतात, असं सगळं विचारलं कोणी आपण, तो सांगायला लागला. आता तो हे सगळं सांगत असताना हा काय ऐकणारा म्हणतो, आम्हाला माहिती तुला म्हणा व्यापाराचे द्यायला नाही बुजले, तू काय सांगतो, आपण बसून तुझा चेहरा सांगतो ना, तू काम करतो का नाही, आम्हाला माहिती ना तू परत तुला जेवला होते, विचारलं यांना, तो बिचारा सांगायला लागला, पण याचं मन याला काय सांगतोय पाठीमागे, वर्तमानातच नाही आम्ही जगत नाही, तर भविष्याची चिंता, भूतकाळाचं दुःख, त्याच्यामुळे वर्तमानात आम्ही जगत नाही. वर्तमानात जगायचं असेल तर आम्हाला स्थिर होणं गरजेचं आहे. हा अतिशय सोपा, अतिशय महत्वाचा आणि लाखातला एक सल्ला तुम्हाला आज देतोय. पुन्हा बारकाला नाही का, तुम्हाला कुणीही सांगणार नाही. हे ऐकण्याकरता आम्ही लाख रुपये खर्च केले. तुम्हाला माहिती नसेल, निवांत बेटा मग सांगतो. वर्तमानाची चिंता, भविष्याची चिंता आणि भूतकाळाचं दुःख, फायद्याचं काय आपलं? भूतकाळ बीत गई सो बीत गई, तकदीर का शिकवा कौन करे, जो तीर कमान से निकल गई उस तीर का पीछा कौन करे. तुकोबराय सांगतात, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, तुकोबराय सांगतात. आणि कबीर महाराज काय सांगतात, जो बीत गई सो बीत गई, जे झालं ते झालं, तर कदीर का शिकवा कोण करे, जो तीर कमान से निकल गई. जो बाण आता धनुष्यातून निघून गेलाय, त्या बाणाचा आपण काय पाठलाग करू शकत नाही. मग त्याच्या मागे पळण्यात अर्थ नाही. जे झालंय जीवनामध्ये काल, आज त्याचं दुःख डोक्यामध्ये ठेवण्यात काय फायदा आहे, आणि उद्या काय होईल याची चिंता आज करण्यात काय मजा आहे. आणि म्हणून आज आम्ही जिथे आहोत, वर्तमान स्थितीमध्ये आम्ही काय करत आहोत. आता प्रवचन ऐकतोय ना, प्रवचनच ऐकायचं, मग ते पूर्ण ताकदीने, पूर्ण लक्ष केंद्रित करून, पूर्ण विचाराने, पूर्ण अंतःकरणाने ऐकावं. आणि या चाललेल्या सगळ्या समारोहाचा आपण, मला एक सांगा, माणसं बऱ्याचदा म्हणतात आपल्या जीवाला काही नाही, थोडा सुद्धा हिसावा काही नाही. आहे का तुमच्या जीवावर? आहे की सवाल आहे का? नुसतं याचं काम, त्याचं काम, त्याचं काम, याचं वनगा, त्याचा वनगा. बनकर साहेब आहे का? नाही ना. आपल्या जीवाला हिसाबा तुमच्या नाही, माया नाही. तुमच्या आहे का कोणाची? तुमच्या आहे कोणाची जीवाला हिसाबा नाही? मग आता बसते ना निवांत, जरा स्थिर आहे का नाही वर्तमानात? आपण आता वर्तमान, हे बघा, हे प्रवचन तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही. कोणत्या बाबाकडे आता तुम्ही कुठे आहे? वर्तमानात बसलेले आहेत का नाही? वरून सावली का नाही? आता काही भंगा आहे? तुम्ही किती ठरवलं तर 12च्या तुमची सुट्टी आहे का? इथून 12च्या सुट्टी, प्रवचन संपलं बी तरी तुम्ही 12च्या जाऊ शकत, आणि नाही संपलं बी तर 12च्या जाऊ शकत. काय पडा जाऊ शकतात तुम्ही? नाही जाऊ शकत. मग आता बसलेच येत ना, व काय टेन्शन घरी कस काय झाला असं. सुनाना काय वैरण केली का नाही, सासू पोराला पाठी का नाही, काढून तिच्या जीवर ठेवून आले. पोरं दुखरं थांबले असतील का नाही, काय दूध गेला असेल का नाही, का तुम्ही जीवन आले असताना पण गेला असेल का? चिंता कुठली? तिकड इथे बसलो वर सावली समोर टाइमपास बाबा चांगला करून राहिला. ऐकायला या क्षणाला आम्ही स्थिर झालो नाही, जोपर्यंत आम्ही टेकत नाही. एका खूप चांगल्या, जुन्या, अनुभवी, अधिकारी पुरुषाच्या, साधूच्या मुखातून आमच्यासाठी, आम्ही असे बसलेलो होतो 4 लोक, त्यांनी एक महत्वाचं वाक्य सांगितलं, ज्याला जीवनात सुख पाहिजे त्याचं बूड टेकलं पाहिजे. वाक्य फार महत्वाचं.
ज्याला जीवनामध्ये सुख पाहिजे त्याचं गुण टेकलं पाहिजे. म्हणजे काय, त्यानं स्थिर होणं गरजेचं आहे. आम्ही अतिशय चंचल आहोत, आम्हाला स्थिर होणं गरजेचं आहे. आणि स्थिर होण्याकरता माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद. अविनाशी करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. भगवान परमात्म्याचं चिंतन, भगवान परमात्म्याचं नामस्मरण, ध्यान, धारणा, मेडिटेशन काही काळ तरी नाही काही जमलं किमान रोज 10 ते 15 मिनिटाचा ओंकार तरी आमच्याकडून झाला पाहिजे. आणि तो जर होत नसेल, आम्हाला थोडं सुद्धा जर भगवंतासाठी आमच्या अंतःकरणात श्रद्धा निर्माण होत नसेल, तुम्ही करोडपती व्हा, अब्जाधीश व्हा आणि मला येऊन सांगा मी सुखी आहे. आपण पैन देतो पैन. जर अध्यात्माला सोडून जीवनात जर कोणी सुखी झाला, समाधानी झाला, तर आपण आयुष्यभर त्याची सेवा करतो. व्यासपीठावरून सांगतो, रेकॉर्ड करा, लिहून घ्या, स्टाम्प आणा, सही करून देतो. अध्यात्माला सोडून जीवनामध्ये कुणी यशस्वी झाला आणि सुखी झाला तर आपण त्याचा काही द्यायला तयार आहे. होऊच शकत नाही अध्यात्माला सोडून, परमार्थाला सोडून. आणि तेच समजून घेणं आम्ही टाळलंय. आम्हाला वाटतं त्या पाहुण्यानी प्रवचन ठेवलं, श्राद्धाच्या निमित्तानं ठेवलं, आपल्याला तरी काय, बोलवलं म्हणून जायचं, प्रवचन चालू म्हणून बसायचं, संपलं म्हणून उठायचं, माती गटपूर घरी जायचं. इथली माती सुद्धा लोक घरी घेत नाही. जीवनामध्ये जर सुखाची अपेक्षा असेल तर अध्यात्माची गरज आहे. आणि अध्यात्मामध्ये सुद्धा दिशाभूल फार होतीये. आणि म्हणून सावधपणे परमार्थ करण्याची गरज आहे. बाह्यरंगाचा परमार्थ काही कामाचा नाही. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं, मी धोतर घातलं म्हणजे मी फार मोठा महाराज झालो असा त्याचा अर्थ नाही. मी नेहरू घातला म्हणजे मी फार मोठा महाराज झालो असा त्याचा अर्थ नाही. मी फार मोठी शेंडी वाढवली म्हणजे मी फार मोठा महाराज झालो असाही त्याचा अर्थ नाही. मी गंध लावला म्हणजे मी फार मोठा महाराज झालो असाही त्याचा अर्थ नाही. मी आज मोटरसायकलवर आलो म्हणजे मी फार छोटा महाराज झालो असाही त्याचा अर्थ नाही. मी उद्या फॉर्च्युनर मध्ये आलो, मी उद्या हेलिकॉप्टर आलो म्हणजे फार मोठा महाराज झालो असाही त्याचा अर्थ नाही. परमार्थ बाह्यरंगाने त्याचे अनुमान लावायचे असतात असा अर्थ नाही. परमार्थाचे आणि अध्यात्माचे अनुमान हे अंतरंगाचे असतात, ते अंतरंगातून लावायचे असतात. परमार्थ बाह्यरंगाने केलं ना, मी पुन्हा तेच वाक्य वापरेल, परमार्थ जो बाह्यरंगाने करायला जातो तो समाजाला दाखवण्यासाठी केला जातो, त्याला अवडंबर म्हणतात, त्याला अवडंबर म्हणतात, त्याला अवडंबरच म्हणतात. आणि अंतरंगामध्ये रमून, स्वतःच्या रंगामध्ये रंगून, अंतरंगात जाऊन भगवान परमात्म्याशी एक होऊन, स्वतःच्या चित्ताला स्थिरता देऊन, खऱ्या अर्थानं जीवनाचा अर्थ शोधून, सारासार विचार करून जगणं याला परमार्थ म्हणतात. आणि तो परमार्थ, ते अध्यात्म आमच्या जीवनात यावं याकरता सत्य मार्गाच्या दिशेनं आम्हाला जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि परमार्थ करत असताना सुद्धा सावधपणे परमार्थ करणं गरजेचं आहे. आणि परमार्थ ज्यांचा सावध झाला त्यांचा प्रपंचही यशस्वी होतो. आणि म्हणून परमार्थ ज्यांचा साध्य झाला, प्रपंच त्यांचा सुफल होतो. आणि जर आम्ही फक्त प्रपंच करण्याच्या नादी लागलो, ना प्रपंच चांगला होतो ना परमार्थ. परत ऐका, ना प्रपंच चांगला होतो ना परमार्थ होतो. कोण एक आहे, आम्हाला अध्यात्माची परिभाषा कळावी, आम्हाला परमार्थाची दिशा कळावी, आम्हाला परमार्थाची डेप्थ कळावी, परमार्थाचा अंतर्य समजावा, त्याची सखोल बाजू कळावी. आणि ती कळून घेऊन आम्ही परमार्थ जीवनामध्ये करावी. कारण ज्या श्राद्धासाठी आलो या ठिकाणी काही निमित्तानं काही बोलणं आवश्यक आहे, गरजेचं, अगत्याचं आहे. पण जे काही समोर बसलेली मंडळी आहेत यांच्यासाठी सुद्धा काहीतरी देणं गरजेचं आहे. ही तळमळ आहे आमची. हा 1 तास मला मिळाला, मला एकच करायचंय. मला 1 तास मिळालाय ना, या 1 तासाचं सार्थक मला करायचंय. बाकी देण्याचं काम मी सगळं करतोय, घेण्याचं काम तुमचं आहे. घ्यायचं नसेल तर सोडून घ्या, पण ज्याचं काम त्यानं पूर्ण करावं या तळमळीने आम्ही करतो. मग भले तुम्ही आमचा पुन्हा आम्हाला बोलवा अथवा नका बोलवा, पण जेव्हा बोलवाल तेव्हा आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न करू. इथे बसल्यानंतर तुम्हाला प्रवचन फार आवडावं या चिंतेमध्ये मी कधीच नसतो. तुम्हाला ते फार पटावं या काळजीमध्ये मी कधीच नसतो. पण या ठिकाणी बसल्यानंतर या प्रवचनातला एखादा शब्द तुमच्या जीवनात कधी दुःख निर्माण झालं ना, त्या दिवशी या शब्दानं तुमचं तेव्हा दुःख निवारण व्हावं असं काहीतरी देण्याचा प्रयत्न मी करेल. आणि त्यासाठी मी कटिबद्ध असतो.
प्रवचन तुम्हाला हसवेल ना हसवेल मला माहिती नाही, पण तुमच्या जीवनामध्ये अखंड तुमच्या चेहऱ्यावरचं दुःख जाऊन हसू राहावं याकरता आजचं प्रवचन उपयोगाला येईल का याचा प्रयत्न करणं माझं काम आहे, ते मी केलं पाहिजे. आणि आज बसतो ना आई, आजच्या दिवसातून या प्रवचनातून अशी एखादी गोष्ट जीवनामध्ये घेऊन जावी की अनंत दुःखाचा आमचा निवारण होईल. पण झालंय याचं का झालंय असं की आमच्या लक्षात पैसा आहे, त्या पैशाचा मद आम्हाला आला. काही माणसांना पैशाचा मद असतो, मद. काहींना सौंदर्याचा, काहींना तारुण्याचा, काहींना सत्तेचा. संपत्तीने काही माणसं मदमस्त झाली आहेत. आमच्याकडे एवढा पैसा आहे, आमच्याकडे इतकी इस्टेट आहे, आमच्याकडे एवढी डिग्री आहे, आमच्याकडे एवढा नोकर चाकर आहे, आमच्याकडे एवढा लवाजम आहे. या गोष्टींनी माणसं मदमस्त झाली आहेत आणि स्वतःच्या जीवनाशी स्वतःच्या जीवनाचं वाटोळ करतायत माणसं. काही माणसं तरुण आहे, ताकद आहे अंगामध्ये, नको ती व्यसन करतात. ताकद आहे ना, नको ती व्यसन करतात, नको ते व्याभिचार करतात, नको त्या मार्गाने जातात, नको ती शब्द बोलतात. याचं दुःख भविष्यात भोगावं लागतं. एक लक्षात ठेवा, जे जे काही कर्म आम्ही आज करू, जी जी काही कृती आम्ही आत्ता करू, या कर्माची फळं आम्हाला भोगावेच लागतील. कोणीही असू देत, तुम्ही असो, मी असो, देव असो किंवा देवाचा बाप असो, कर्माची फळं भोगावी लागतात. कर्माची फळं भोगावी लागतात. आम्ही जन्माला का आलो? जन्म, मृत्यू आणि मुक्ती या 3 विषयावरती आपण बोलतोय. मी तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाणार आहे, तुम्ही काळजी करू नका. आम्ही जन्माला का आलो सांगा, एवढंच. का आलो जन्माला? काही नाही, जन्माला आलो, लहानाचे मोठे झालो, आता म्हातारे होऊ. आता म्हातारे होऊ का नाही ती गॅरंटी वेगळी, त्याची गॅरंटी नाही ना म्हातारे होऊ का नाही. पण आता ज्या दिवशी कोणी आपल्यापाशी येऊन खोकलं, आपण चालले, ऑक्सिजन कमी पडला का गेली वर. जन्माला आलो का? अगा कर्मे जे उरावे, पै सुख दुःखी फळावे, भोगावया यावे देह एका. पूर्वजन्मी जे कर्म आमच्याकडून घडलंय, जे कर्म आम्ही केलंय, त्या कर्माची फळं भोगण्याकरता आम्हाला जन्म मिळालाय. मग आमच्याकडून पूर्वी पाप झालं असेल तर आत्ता आम्हाला दुःख भोगावं लागेल. पूर्वी आमच्याकडून पुण्य झालेलं असेल आम्हाला सुख मिळेल आत्ता. मग काही माणसं म्हणतात, तो कधी कोणाची सोयरीक होऊ देत नाही, तो कधी कोणाचं चांगलं होऊ देत नाही, कोणाच्या सुना नांदू देत नाही, त्याची नांदरी त्याची हाकून देतो, ज्याची जी गेली त्याची घेऊन येतो. आहेत ना असे बरेच आहेत ना, नांदत नाही, तिला पाया पडून नाही. एखाद्याची नांदत असली तिला जाऊन चहा प्यायला गेले का गाडी लागली, चहा फुकटचा, ज्याचा पेला त्याच्या घरात आग लावून मोकळा. आता म्हणजे खरं ते पार्ट इकडे याद आहे, पण मला म्हणता ना डायरेक्ट, कारण प्रवचन संपल्यावर दक्षिणा कोण द्यायचं बरं महाराजाला पाय पडताना? हे देत का वाच, त्याचं कारणही तसं आहे बरं का, ते नंतर सांगा. एकूणच दक्षिणा कमवून येते बुवा, त्याचं कारण असं आहे, यांना जावं लागतं काम, यांच्याकडं लय कष्टाने पैसे. एकदा पॅन्ट खुटीला गेली, कन्नड गायब, त्यांच्या डोक्यात तो खटका असतो. तर आपण तर 100ची हाणली बॉय, आपल्याला पचली पाहिजे. मग तिने ऐकलं असतं कुठेतरी थोडाफार दान धर्म करावा. मग ती 100ची हाणली ना, मग दाखवत नाही बाबाच्या पायवर. तुम्हाला काय वाटलं? ते म्हणते बाबाच्या मुडवर. काय बाबाच्या पायावर नाही रुपये घालू बा, आता 90 आपल्याला पसतील. आता ज्यांची द्यायची इच्छा होती त्या म्हणते मला द्या वाटत होते का तू द्यायची दुसऱ्याला नाही. पण एक लक्षात ठेवा, जे जे बाबाला दर्शन घेताना पैसे देतात ते म्हणतात बाबा तू आता लिंक लावरायला नोटा काढायची नाही. आपला विषय असा चालला होता,
अगा कर्मे जे उरावे सुख दुःखी फळावे भोगावया यावे पूर्वजन्मी. आता जर एखादा सुख भोगत असला आणि तो आयुष्यात काहीच परमार्थ करत नसला आणि मदमस्त होत असला, एका बाजूला नको ते विषय भोगत असला, तर लक्षात ठेवा हे त्याचं आजचं नाही, पूर्वजन्मीचं पुण्य आहे म्हणून. पण या पुण्याची पावटी सरे, एकदा हे पुण्य सरलं की त्याला दुःख भोगावं लागेल. आणि आज आपण दुःखात असलो, अखंड परमार्थ करत असलो, नीतीने वागत असलो, कुणाचं काही वाईट करत नसलो, कुणाला वाईट बोलत नसलो, कुणाबद्दल काही वाईट विचार करत नसलो, आपण सगळी सत्य कर्म करत असलो, तरी सुद्धा अनेक दुःख आपल्या वाट्याला येतात. त्याचं कारण आपल्या पूर्वजन्मीचं कर्म भोगण्याकरता आपण आलोय. आपलं एक एक कर्ज कमी होतंय, लक्षात ठेवा. दुःख आलं की वाईट वाटू देऊ नये. समजावं एक कर्म आमचं कमी झालं, एक आमचं कर्म कमी झालं, थोडं दुःख आलं, दुःखाचा काळ गेला, समजावं देवा धन्यवाद, आमचं एक कर्म कमी झालं, एक कर्ज कमी झालं. पूर्वजन्मी एखादं पाप घडलं असेल त्याचं दुःख बघ. पण आता जे काही भोगतोय ते भोगत असताना जर आम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, क्रियामानामध्ये जर भगवंताशी संलग्न राहिलो, प्रामाणिकपणे व्यवहार केला, इमानदारीने जीवन जगलो आणि सचोटीने सत्य विचाराच्या बरोबर राहिलो, आम्ही सत्य विचार जीवनामध्ये केला, कधी कुणाच्या अंतकरणाला दुःख होईल असं आम्ही एकही कार्य केलं नाही, एकही कृती केली नाही, तर आमचं संचित चांगलं होतं आणि उद्याचा दिवस आमचा चांगला निर्माण. आणि उद्याच्या दिवशी आम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये संचित, ज्याला आपण संचित कर्म म्हणतो, संचित क्रियामान आणि प्रारब्ध या तीन कर्माचे भोग भोगण्याकरता आम्ही या देह या लोकांमध्ये जन्माला आलेलो आहोत. आणि कर्म संपलं की देह ठेवावा लागतो. काही माणसं म्हणतात अमुक व्यक्ती तारुण्यामध्ये गेला, त्याचं कर्म तितकं होतं, त्याचं कर्म संपलं, त्यानं देह ठेवला. एखादा म्हणतो की ही व्यक्ती फार काळ जगली, फार काळ जगली म्हणजे त्यांचं कर्म तेवढं होतं, ते भोगून फेडावं लागतं. एक दिवस कर्म संपलं की त्या दिवशी जावं लागेल, देह ठेवावा लागतो, विषय संपला. आला तुमच्या लक्षात? मला सांगा, 14 पुत्र दशरथा, अंतकाळी एकही नव्हते. कोण होता दशरथ? देवाचा बाप, प्रभू श्रीरामचंद्राचा बाप. शेवटी जटायूला भगवान परमात्मा मांडी देतो आणि पाणी पाजतो. जटायू एका पक्षाला अंत्यविधी करण्यासाठी, त्याचं पिंडदान करण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्र जे असतात, पण स्वतःच्या बापाचं पिंडदान देवाला करता येत नाही प्रभूजींना. जगाचा जगन्यंता भगवान परमात्मा, भगवान श्रीकृष्ण, भगवान गोपाल कृष्णाचा जन्म कुठे झाला? विषय चिंतनच ना. भगवंताला जन्म कुठे होतो? कारागृहात, जेलमध्ये. भगवान श्रीकृष्णाचा जन्म होतो आणि प्रभू श्री रामचंद्रजी राजपुत्र असताना 14 वर्ष वनवासामध्ये काढतो. मला सांगा, कौरव ही राजपुत्र होते आणि पांडव ही राजपुत्र होते, मग पांडव कुठे होते? पांडव वनवासात होते. आता एक बाजू झाली, दुसरी बाजू तुम्हाला सांगतो. कंस कसा होता? दुष्ट. पण दुःख कोणाच्या वाट्याला जास्त आलं? कृष्णाच्या, कंसाच्या नाही. रावण कसा होता? दुष्ट. दुःख जास्त कोणाच्या वाट्याला होतं? रामाच्या. रावणाच्या वाट्याला राजभोग. कौरव कसे होते? दुष्ट. दुःख कोणाच्या वाट्याला आलं? पांडवांचे. वनवास कोणाच्या वाट्याला आला? पांडवांच्या. सत्याच्या बाजूने संघर्ष असतो, म्हणजे ते संघर्ष असतो. लक्षात ठेवा, आपण सत्याच्या बाजूने चाललोय, दुःख करायचं कारण नाही. संघर्ष आमच्या जीवनात आला, समजावं आम्ही सत्याच्या बाजूने चाललोय आणि जी सत्य आहे त्यांना संघर्ष करावा लागतो. सोनाराच्या दुकानात तुम्ही गेले, आई ऐका बरं का, बरं काही ना, शेवटचं एक 10 मिनिटं तुम्हाला सांगणार आहे. आता संपलं माझं प्रवचन. सोनाराच्या दुकानात गेला, 2 वस्तू घेऊन गेला, तुम्हाला सापडल्या, दोन्ही पण 2 वस्तू सापडल्या आणि घेऊन गेला. सोनाराने पहिली वस्तू घेतली, आशी केली, वर्षी टाकून दिली. काय आहे? इतर बेंटेक्स. तुम्ही म्हणले हे पाय बघा, दुसरं दिलं. त्याला शंका आली, सोनं वाटलं. परत थोडं घासलं, कानच घेतली. कोणाला लावली? पहिल्या पेताला लावली ती.
सोनं वाटलं ना, तिथे एक कारागीर असतो, तो म्हणतो सोनच वाटतंय, घरी आला, याला काय कर, तापून घे. तापून घेतलं, जाळून घेतलं, झाडून घेतलं, पुन्हा घासून घेतलं, पुन्हा कानस आणली, पुन्हा पाहिलं, पुन्हा हा सोनाची. याचे 5,000 होते ना ताई, असं पहिल्याची किती होते ताई? ते दिलं 15 गुंठ टाकून. का बरं? त्याला तुम्ही तपासलं पण नाही, त्याला तुम्ही घासलं पण नाही, त्याला तुम्ही जाळलं पण नाही, त्याला लगेच टाकून दिलं. ताई, एका मिनिटात कळतं ते सोनं नाही. त्याला कानस लावायची काय गरज आहे, त्याला जाळून घ्यायची काय गरज आहे? म्हणजे खऱ्या सोन्याला तुम्ही जाळता, खऱ्या सोन्याला तुम्ही कानस लावता. अगं बाई, ज्याची किंमत वाढायची असते त्यालाच कानस लागते. जिला कानस लागते हीच वस्तू सोन्याची असते. मग आम्हाला कानस लागतेय का? आम्ही दुःख भोगतोय का? आम्हाला जाळलं जातंय का? आम्हाला तपासलं जातंय का? आम्हाला झिजावं लागतंय का? लक्षात ठेवा, आमची किंमत वाढणार आहे. नक्की आमच्या ठिकाणी काहीतरी असा गुण आहे, त्याच्यामुळे आम्हाला कानस लागते. आमच्या जीवनात दुःख असतील तर नक्की निश्चित लक्षात ठेवा, भविष्यात आज आपण चांगले राहिलो, आपल्याला कानस लागू देत, आपली परीक्षा होऊ देत, आपलं सोनं आहे आणि या सोन्याची किंमत वाढणार आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, सत्याच्या बाजूने संघर्ष असतोच. आणि म्हणून जीवनामध्ये क्रियामानामध्ये जगत असताना संचित चांगलं करावं, याकरता जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, शरणागतासी शरण्य मीचे को. भगवान परमात्मा सांगतो, मला शरण या, सर्व भावाने शरण या. मला सर्व भावाने जो शरण येतो त्याच्या संपूर्ण जीवनाची जबाबदारी मी स्वीकारतो. इतकंच नाही, त्याला तारून नेण्याची जबाबदारी मी घेतो, त्याचा जन्म मरणही टाळण्याची जबाबदारी मी घेतो. इतकंच काय, जो अखंड माझ्या चिंतनामध्ये राहतो, तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, त्यांची कीर्ती पाठीमागे राहते, त्यांचं जीवनाचा सार पाठीमागे राहतो. ज्यांच्या जीवनामध्ये परमार्थ घडला, ज्यांच्या जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन घडलं, तीर्थयात्रा घडल्या, त्यांचा परमार्थ, त्यांचा विचार, त्यांचे संस्कार, त्यांच्या संस्कृती, त्यांचं कार्य, कार्याचा ठसा आणि संस्कृती पाठीमागे शिल्लक राहते, त्यांचं जीवन शिल्लक राहतं. इतकंच नाही, ती माणसं गेल्यानंतरही जिवंत राहतात. माणसाने जिवंतपणे जिवंत राहणं वेगळं आहे, पण माणसानं मेल्यानंतरही जिवंत राहिलं पाहिजे. माणसानं जगावं कसं, वागावं कसं, बोलावं कसं, चालावं कसं आणि माणसानं मरावं कसं, हे परमार्थ शिकवतो. पण याच्याही पेक्षा पलीकडे मेल्यानंतरही माणसानं जिवंत राहावं कसं, हेही परमार्थ शिकवतो. माणसानं गेल्यानंतरही जिवंत राहावं, याकरता जीवनात परमार्थ करावा. माणसाच्या जीवनामध्ये ज्या वेळेला परमार्थ येतो त्याच वेळेला माणूस गेल्यानंतर जिवंत राहतो. लक्षात ठेवा. आणि श्रद्धेय परमपूजनीय आमच्या आजीबाई गंगूबाई, परमार्थाची आठवण जीवनामध्ये काय आठवत तुम्हाला आज आजीच? कधीतरी पांडुरंगाच्या देवळात जायच्या कायम कायम, तो प्रसंग आठवतो. पंढरीची वारी करायच्या, तो प्रसंग आठवतो. कायम देवाचं नाव घ्यायचं आणि देवाचं चिंतन करायचं, तो प्रसंग आठवतो. मला खरं सांगा, माणसाची चांगली गुण निघतात की वाईट गुण निघतात? माणूस जिवंत चांगल्या गुणाने राहतो की वाईट गुणाने राहतो? किती इस्टेट घेतली, म्हणजे इस्टेट तुम्ही लय कमवली तर फार फार तर पोरं नाव घेतले, सुना सुद्धा नाही. ती म्हणते काय केलं तुम्ही आमच्यासाठी? तुला काय माहिती काय केलं? किती दिवस झाले तू आलेली? ती 1.5 वर्षात म्हणते काय केले, काय झालं तुमच्या आई बापाला? 1.5 वर्षात तू कर बाई. प्रपंचासाठी किती झिजलात ना तुम्ही, पाठीमागे नावं घेणारी कोणी नाही. मग करू नये का? प्रपंच करावा नेटका, दिसून द्यावा फाटका, पण आपलं हित कशात आहे? मध्ये हरिनामाचा चटका असू द्यावा. प्रपंच हा परमार्थाच्या नियमात करावा, तो प्रपंचही सफल होतो आणि त्या व्यक्तीचा परमार्थही सफल होतो आणि त्याचा जीवनाचंही सार्थक होतं. आणि गंगूबाई आजीने तेच केलं. आजीबाईने परमार्थ केला. तुम्हाला एक सांगू, आज तुम्ही कुणीही आले नसते, लॉकडाऊनही पडला असता तरी मी एकटा येऊन प्रवचन करून जाणार होतो. तुम्हाला बोललो की नाही, तुम्ही एक बसा पोरं आणि मी बसतो, आपण दोघंच प्रवचन करू, तुम्ही चिंता नका करू.
म्हणजे बाबा तुला धंदाच नाही काय मग याचा मी म्हटलं बाबा आमच्या आत्याने मला फोन केला म्हणे तुलाच यावं लागेल. मी म्हणलं मी येणार आहे. मला आज वांबोरीला कार्यक्रम होता. शंकर सर वांबोरीचा कार्यक्रम टाळून मी तुमच्याकडे आलोय. त्यावेळेला आमच्या फोनवरही तसं बोलणं झालं. वांबोरीचे तेही पाहुणेच होते. त्यांना सांगितलं मी नाही येऊ शकत, मला एखादा शब्द टाळता येणार नाही. एवढ्या वेळेला माझी विनंती आहे का त्यांच्या दशक्रिया विधीचं प्रवचन मी केलं होतं आणि त्यांना सांगितलं दशक्रियाचा मी कार्यक्रम केला, धन्यवाद, पण आता इकडे मला शब्द टाळता येणार नाही, मला जावं लागेल. यांना मी शब्द दिला. अक्षरशः फोनवर बोलताना त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याचं कारण असं होतं ते म्हटले आमच्या आईने परमार्थ फार केला, काही नका देऊ, फक्त तिचा श्राद्ध होत आहे ना, तिच्या श्राद्धाच्या निमित्ताने हे सगळं संकट येताना आम्हाला दुःख होत नाही, काही नका, तुम्ही येऊन एकदा हरेराम म्हणा फक्त, तरी आमच्या आईला आमच्या आईच्या आत्म्याला शांती मिळाली असं आम्हाला वाटतं. आम्हाला काही करता आलं आमच्या आईसाठी आम्हाला माहिती नाही, आम्हाला आमच्या आईची सेवा करता आली नाही, आमच्या आईने कधी आम्हाला तिचं दुखणं करू दिलं नाही, तिची सेवा ती कधी पडून राहिली नाही, काहीच नाही. पण एक इच्छा आहे, आता आई जगात नाही, आई जगतात नाही, या विश्वात नाही, फक्त आई ज्या वेळेला जाते तिची शेवटची श्रद्धांजली भगवत नामचिंतनाने व्हावी ही आमची इच्छा आहे, ही आमची अपेक्षा आहे. कारण आमच्या आईनं पांडुरंगाच्या वाऱ्या केल्या, आमच्या आईनं पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कधीही न चुकता दर्शनाला गेली, आमच्या आईनं अखंड भगवंताचं नामचिंतन केलंय. आम्हाला काही नको. आता एक आहे, एक सांगू मी तुम्हाला, आई हा विषयच असा आहे. बऱ्याच वेळेला काही लोकांना असं वाटतं अमुक व्यक्ती आपल्या आईला फार जीव लावत नाही, असं होतं बऱ्याचदा. काही पोरं आई बरोबर बोलत नाही, अतिशय वाईट गोष्ट आहे, तो भाग वेगळा. पण बऱ्याच असं होतं की मुलगा आपल्याला जीव लावत नाही असं आईला वाटतं, मुलाला असं वाटतं आई आपल्या बरोबर चांगलं वागत नाही, आणि बऱ्याचशा सुनांना असं वाटतं मी माझ्यापेक्षा जास्त जागा ही घेते याच्या जीवनात, हा आला की आई, आला गेला की आई, मग आमचं काही आहे का नाही, आमचा काही भाग आहे का नाही याच्या जीवनामध्ये. आणि म्हणून ती सुनबाई काय करते, तिची जी जागा असते ना ती स्वतः घेण्याचा प्रयत्न करते त्याच्या अंतःकरणात. बघा बरं का, सुनबाई काय करते, नवऱ्याच्या मनामध्ये आईपेक्षा मोठी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करते, आणि म्हणून ती ते सासूचा द्वेष करत असते. पण तिला हे माहित नाही, तू जीव जरी काढून ठेवला तरी त्याच्या आईची जागा त्याच्या अंतःकरणात जी आहे ती तू घेऊ शकत. हा, तो तुझ्या समोर तिच्या बरोबर बोलणार नाही, फारच वाद झाला तर, दोघांमध्ये नवरा बायको फार वाद झाला तर मुलगा आई बरोबर बायको समोर बोलणार नाही, पण बायको घरी नसली की गपचूप जाऊन आई बरोबर बोलल्याशिवाय राहणार नाही. एखादा पोरगा तीही डेअरिंग करणार नाही, पण प्राणही काढून ठेवला तर आईच्या अगोदर बायकोच्या अगोदर तो लबाड आहे, पोरगा लबाड आहे, तो बायकोला म्हणतो माझा तुझ्यात लई जीव आहे. कोणाला म्हणतो? बायकोला. आता काय तुम्ही सारे पोरच आहे, मी पोरगाचे, मी सगळ्या आयास येतो, कोणाचे तरी आहेतच ना. तुम्ही कधीतरी मन ढवळायचा प्रयत्न केला? उगा तोंडर माझी तुम्ही घ्यायची नाही, आम्ही घ्यायची नाही, आपल्याकडे सरळ सरळ असतं, घ्यायचीच नाही. आपला नवरा आपल्याशी खोटं बोलतो आजपासून जाणार, मग घरी जाऊन भांडणं करताना तुम्ही भांडण करा, जीव द्या, नाही तर त्याचा जीव द्या. आईची जागा त्याच्या अंतःकरणातून कुणीही घेऊ शकत. तो भले मी म्हणतो 2 वर्षापासून आई संग बोलू देऊ नका, पण त्याच्या अंतःकरणात आईसाठी जे प्रेम आहे ते प्रेम तो आयुष्यात देवालाही देत नाही. याच्यापेक्षा पलीकडे कुठलाच विषय मी तुम्हाला सांगणार नाही. एक लक्षात ठेवा, तो एकांतात बायकोला सांगेल माझा तुझ्यावर फार जीव आहे, लोकांतात बायकोला घेऊन फिरेल, बायकोला घेऊन गाडीवर आई जवळून निघून जाईल, पण त्याच्या अंतःकरणात दुःख असतं, मी माझ्या आईला घेऊन नाही जात. ज्या वेळेला आई जवळून तो बायकोला घेऊन जातो ना, तो बायकोला आईला क्षमा मागत असतो आणि बायकोला मनोमन दोष देत असतो. नाहीतर जगातला कुठलाही रिसर्च करा, तुम्हाला मी बॉन्डवर लिहून देतो, हा रिसर्च खोटा होणार नाही. त्यालाच आई म्हणतात.
कारण त्या आईनं त्या लेकराला हृदयाला लावलेलं असतं आणि हृदयातला पाना त्याला पाजलेला असतो आणि त्या पाण्यातलं थेंबाचं रक्त त्याच्या नसात असतं. हे रक्त त्याला कधी बेईमानी करू देत नाही. तो बाहेरून कसाही वागेल, कसाही ड्रामा करेल, पण अंतःकरणातून त्याच्या अंतःकरणात आईची जागा ही सत्यच असते. आईची जागा जिवंतच असते. ती तिच्या जागेवरतीच असते. हे नातं हृदयाचं आहे. लक्षात ठेवा. मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला लेकरू रडतं त्यावेळेला आईला पाना फुटतो. तुम्ही मी वेगळा नाही, तुम्ही मी वेगळा नाही, तुम्ही माझ्या घरातल्या, तुम्ही माझ्या कुटुंबातल्या. आईला पाना फुटतो. आईला तसा पाना नाही फुटत तसा पाना आईला. मला सांगा, तुम्ही वेगळे नाही, मी वेगळा नाही. परमार्थ तुमचा, परमार्थ माझा आहे. मी फक्त परमार्थ शिकवायला इथे बसलोय. मला काही घेणं नाही. पुन्हा बोल महत्व नका बोलू. एखादा शब्द तुम्हाला ठसेल, एखादा शब्द तुम्हाला पचणार नाही पचला चालेल मला. हे शब्द माझे खोटे ठरवाल तुम्ही, ठरवा मला चालेल. पण एक सांगा, त्या मातेच्या स्तनामध्ये दूध नसतं का बाळ जन्माला येण्याच्या अगोदर? प्रामाणिक उत्तर द्या. आईच्या स्तनात दूध असतं बाळ जन्माला येण्याच्या अगोदर. पण आईला पाना फुटतो कधी? जेव्हा लेकरू टाहो फुटतं तेव्हा. लेकरानं टाहो फोडावा, लेकराला रडायला यावं, लेकरानं हंबरडा फोडावा. आईला पाना फुटतो. हे नातं हृदयाशी जोडलेलं नातं असतं. मायबाप हे हृदयाचं जोडलेलं नातं असतं. आणि एक लक्षात ठेवा, देवाच्या बापाला कर्माची फळं चुकलेली नाहीयेत. आज आमच्याकडे तारुण्य असेल, आज आमच्याकडे सत्ता असेल, आज आमच्याकडे पैसा असेल, आज आमचा नवरा आमच्या मुठीत असेल, पण उद्याचा दिवस आहे, तुला ही लेकरं होतील आणि तुझाही लेकरू कुणाच्या तरी मुठीत जाईल. आई लक्षात ठेव, तुला या कर्माची फळं भोगावी लागतील. दादा, तू आज बापाला दुःख देशील, तू पण बाप होशील, या कर्माचे फळ भोगशील. मी सांगतो दशरथाला चुकलं नाही, मी सांगतो भगवान श्रीकृष्णाला चुकलं नाही. कर्म तुम्हालाही चुकणार नाही, मलाही चुकणार नाही. मी आज बोलत असेल, तसा वागत नसेल, तर उद्या आम्हालाही किडे पडतील. लक्षात ठेवा. वाक्य माझं सत्य आहे. म्हणून माईची किंमत मोठी आहे. मुलाच्या अंतःकरणातून आईची जागा तुम्ही घेऊ शकत नाही. म्हणून कधीही कोणत्याही मुलाला, कुठल्याही सुनेनं आईशी बोलणं कधीही रोखू नये. ना कधी आईबद्दल चांगला बोलला ना, तो वाकडे डोळे करू नयेत, ना कधी डोळ्यातून रक्त येऊ देऊ नये. ताई, तुलाही पाना फुटला होता, तुलाही लेकरू झालं होतं, तिलाही झालं होतं. तूही मरणाच्या दारातून लेकराला जन्म दिलास, तिनेही मरणाच्या दारातून लेकराला जन्म दिलाय. ताई, फक्त कधीतरी त्याने त्याच्या आईला चांगलं म्हटलं, तुलाही आनंद होऊ दे. बघ, लक्षात ठेव, तुझ्या आईसाठी तो हजाराचा शालू घेतल्याशिवाय राहणार नाही. सासरवाडीला शिव्या देणारी अनेक माणसं मी पाहिली. त्याचं कारण असं आहे का, सून आपल्याच आई वडिलाला दोष आणि दोष न देत असती म्हणून सासरवाडीला लोक शिव्या देतात. गायकवाड साहेब, मी वस्तुस्थिती बोलतो बरं का, मला काही घेणं देणं नाही. पुन्हा बोलवा अथवा नका बोलू, पण एक गोष्ट आहे, मी तुमच्या कुटुंबातला आहे, मी तुमच्या घरातला आहे. तुम्हाला पटलं तर बोलवा, तर बोलवू नका. एक आहे, ही गरज आहे काळाची, ही गरज आहे समाजाची, गरज आहे आमच्या घराची, गरज आहे आमच्या माणसांची. आम्ही संपलोय. माणूस आज माणसाबरोबर माणसासारखा वागत नाही आणि म्हणून माणसात देव दिसत नाही. माणसं म्हणतात माणसात देव आहे, पण ज्या दिवशी माणूस माणसाबरोबर माणसासारखा वागतो, माणूस माणसाबरोबर माणसासारखा वागतो, त्या दिवशी इतर माणसं त्याच्या पश्चात म्हणतात तो माणूस नाही, तो देव माणूस आहे. माणसाचा देव व्हायला वेळ लागणार नाही. आम्हाला आधी माणूस होता आलं पाहिजे. ते माणूस म्हणून आम्हाला जगता आलं पाहिजे. ती माणूसपणाचा बसा आमच्या अंतःकरणात कधीतरी बाजार फुटला पाहिजे. तो बाजार फुटेल का आमच्या अंतःकरणात? त्यासाठी परमार्थ करा, त्यासाठी सत्य विचाराच्या संगतीमध्ये यावं. सगळ्यात मोठा परमार्थ आहे माणसानं माणूस म्हणून जगणं. सगळ्यात मोठा अध्यात्म आहे माणसाने जीवनामध्ये माणुसकी जगणं. काही करू नका. इष्टेत तुमच्या संग नाही, इष्टेत माझ्या बरोबर नाही. हे काय, आम्ही किती चांगलं जगलो याचं स्वतःच्या मनाला कधीतरी विचारा. आम्हाला जर आमची अभिमानानं छाती फुगत असेल, निश्चित माझं जीवन चांगलं आहे, निश्चित माझं जीवन चांगलं आहे. अभिमानाने छाती फुगत असेल, लोकांनी आपल्याला वाईट म्हणू देत, चांगलं म्हणू देत, आपल्याला फरक पडत नाही. पण आपल्या अंतःकरणानं आपल्याला चांगुलपणाची ग्वाही दिली पाहिजे. याच्यापेक्षा मोठा परमार्थ कोणता नाही. त्यासाठी आज या आईनं परमार्थ केला. आईचा चांगुलपणा पाठीमागे राहिला. आई समजून सांगताना मी 4 दिवस सांगेल, मी 2 दिवस सांगेल. कारण दादा, आई आकाशाहीपेक्षा मोठी आहे. आई सागरापेक्षाही मोठी आहे. आई ही आई असते.
की जीवनामध्ये आम्हाला माणसं कळावी, सत्य परमार्थ कळावा आणि सत्य परमार्थ कळण्यासाठी आमचं बूड टेकलं पाहिजे, अर्थात आमचं अंतकरण भगवंताशी एकरूप झालं पाहिजे. खरोखर सांगतो, काहीच घेऊन जाणार नाही आहोत, पण करणं चुकू नका, प्रपंच करावा नेटका, असून द्यावा फाटका, चढा ओढीने प्रपंच करावा, पण परमार्थाची जोड असल्याशिवाय यश मिळणार नाही, लक्षात ठेवा. परमार्थाची जोड असल्याशिवाय सुख मिळणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून प्रपंच करत असताना परमार्थाला अग्रगण्य ठेवावं, अग्रभागी ठेवावं आणि मगच प्रपंचाला प्रारंभ करावा. आज या आईच्या निमित्ताने, या आजीबाईच्या निमित्तानं मला आपल्या सर्व मातृतुल्य पितृतुल्य सर्व जनांच्या पवित्र चरण कमलाची सेवा करण्याचा अतिशय सुंदर चांगला योग आला. इतक्या पवित्र चरण कमलाला मला साष्टांग दंडवत करता आला. या व्यासपीठावर बसून तुमच्या चरणाची सेवा करता आली. जीवनामधलं अनंत जन्माचं पुण्य या निमित्ताने फळाला आलं आणि आपल्यासारख्या सुज्ञ सज्जनांच्या चरणाची सेवा करण्याचा योग या व्यासपीठावरून मिळाला. या बनकर कुटुंबाला, बनकर परिवाराला मी धन्यवाद देतो.